आपलं काय कधी कधी आले म्हणजे बघा, नैसर्गिक जीवन जगत असताना गावाकडील वातावरण आणि शेतातील असे हे आमचे गोविंद भाऊ राठोड. बघा ह्यांचं किती जनावरांवर प्रेम आहे. मुख्य जनावर प्रेम करणारे मला कळत नाही तो तो तेव्हापासून हे कार्य करीत आहेत. एवढं महान देवाचं मुख्य जनावर सगळे बघा व्यवस्थित. त्यांना बोलूत आपण. हे असं नैसर्गिक वातावरण मध्ये हवा शिर त्यांच्या बघून आपण सर्व इकडे गोष्टी जाणून घेऊत. बघा हे वातावरण कसं आहे. त्यांना दोन गोष्टी बोलत आपण. सगळे पूर्ण गाय किती आहेत आपल्याकडे? 18 गाई आहेत. 18 गाय सर्व गायच आहेत ना? 16 गोरी 8 गोरी आहेत. 18 गाई आणि 16 गोरी. फक्त गाय आणि गोरी एवढंच आहे. दुसरीकडे ह्यांच्याकडे काय मसड वगैरे म्हशी वगैरे काय नाही, एवढंच आहे. किती दिवसापासून तुम्ही हे कार्य करता? ही जवळजवळ मी म्हणजे 50 वर्षापासून करतो की. 50 वर्ष झाले म्हणजे मला कळत. माझा तेव्हा जन्म पण झाला नाही, नव्हता. आमचे पप्पा वडील लहान असते. लगन आमच्या वडिलाचं ते मिलिटरी मॅनचं लगन झालं तेव्हापासून बोलत असतो मी. बघा तो आमचे आजोबा तेव्हापासून हे कार्य करत आहेत. किती छान वातावरण आहे. आणि सगळं तुम्ही कुठे चारण्यासाठी कुठे काय चारा ही आवरीच हे वरचं पाठीमागायला दिसेल हे सर्व पाठीमागा सगळं इकडं. इकडे. आपण सकाळी किती वाजता येतात तुम्ही? सकाळी मी कंप्लीट 6ला येतो इथं. 6 वाजता. हो 6 वाजता येऊन सोडतात. हो 6 वाजता सोडले की किती वेळेपर्यंत चारतात? ते 10-11 पर्यंत चालतो की. 10-11. त्याच्यानंतर मग बांधायची इथंच. पुन्हा नंतर सोडायचे म्हणजे 3-3:30 4 वाजता. 3:30-4 वाजता सोडायचे. 3 वाजता हवा भाकर वगैरे घेऊन येतात सगळं. भाकर घेऊन यायची. मस्त कांदा वगैरे भाकर चटणी. सगळी किती भारी वातावरण असं ना. हवाशीर. आणि एक म्हणजे कोणता गम नाही, काय नाही, दुःख नाही, कशाचं काय नाही. हवाशीर वातावरण द्यायचं. वातावरण. आणि एक म्हणजे शहराकडं वातावरण काय यांना वाटत जाऊ सुद्धा वाटत नाही शहरात. गाई सोडून गाय सोडून एवढं प्रेम एकमेकाचं. आणि कोणती जखम वगैरे झाली तर हे खूप त्यांच्यावर प्रेम आणि उपचार डॉक्टर बोलवायचे आणि इंजेक्शन द्यायचे, गोळ्या द्यायचे. आणि तोपर्यंत स्वतः उपचार सुद्धा करतात. काय उपचार करतात तुम्ही? विचार म्हणजे कसं तिवा झाला त्याला मग पाणी टाकायचं वरून, पुन्हा त्याला चारायचं, त्याला गड्डा चारायचं मग कुरमुडीचा. हे मग फरक पडतंय तिचं. हो की. आणि बघू शकता तुम्ही खाली शेण वगैरे इथं हे जमा करतात आणि पुन्हा हे खात आपल्या शेतामध्ये टाकतात. शेतामध्ये टाकायचं. बघू शकता. आता मी जवळ जातोय पण मला हे ओळख नसल्यामुळे आता थोडे बाजूच येतील. तसं काय नाही. शेण खात एवढा जमा केला त्यांनी. जवळपास हे आपल्या किती 6 महिन्याचं असेल का? नाही 2-3 महिने. 4 महिने झाले घेऊन. 3 महिने. 4 महिने. 3 महिने. बघा हे पिल्लू पण आहे इकडे. हे ह्याला बांधलं का नाही? बांधायची आता. का मोकळच असते ते? मोकळं असते पिल्ली. बरं. बघा हे वातावरण मस्त आहे. वातावरण हवाशीर. म्हणजे हे आपल्या इथं शेतामध्ये जवळपास जे आपले शेजारी आहेत त्यांना कुणा बांधायचं असलं तर हे बघणं करतात. म्हणजे शेण वगैरे आहे का नाही जवळपास. आता आमच्या इथे काय दिवस होते, पुन्हा आमच्या चुलत्याच्या इथं काय दिवस होते, असे जवळपास कोणाचे पण हे करतात. हवाशीर. म्हणजे वातावरण वगैरे